श्रोतेहो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. फिटनेस एक्सपर्ट वृषाली मेहेंदळे आहेत माझ्यासोबत एका नवीन केसबद्दल सांगायला. गुड मॉर्निंग वृषालीताई. गुड मॉर्निंग वृषालीताई, आज माझ्यासमोर जे नाव आहे ते आहेत ज्योती अत्रे. त्यांचं वय आहे 66 आणि या वयात 60 दिवसात 7 किलो वेट लॉस आहे. काय केस आहे ही? ॲक्च्युली कसं आहे चित्रा, त्यांचं म्हणजे त्या 66 वर्षाच्या असून सुद्धा त्या इतक्या ॲक्टिव्ह आहेत की मला अगदी कौतुक वाटतं त्यांचं. कारण या वयात त्यांनी वजन कमी करण्यासाठी स्विमिंग केलं, आणखीन काय काय केलं ते ऐकल्यानंतर मी बंदच पडले. एनिवे त्या माझ्याकडे आले तेव्हा त्यांना टाईप 2 डायबिटीस आहे. त्यांचे मिस्टर डॉक्टर आहेत स्वतः, आणि टाईप 2 डायबिटीस असून सुद्धा त्यांचं 60 दिवसात 7 किलो कमी झालं आणि 32 इंच मेजरमेंट कमी झाली. आणि त्यांना दिवसाकाठी 3-3, 4-4 वेळेला 4-4 गोळ्या चालू होत्या. बापरे. कमी म्हणजे त्यांनी ते कमी करण्यासाठी इतके प्रयत्न केले, इतकी डाएट केली, आणि घरचाच डॉक्टर असल्यामुळे सारखेच त्यांचं चेकअप असायचं. पण कशानेही त्यांची शुगर अजिबात कमी होत नव्हती. माझ्याकडे फक्त एका वर्कआउट सेशनमध्ये त्यांची शुगर धाडकन खाली आली. त्यामुळे त्यांनी ऍडमिशन घेतली आणि माझ्याकडे त्यांचं म्हणजे सगळ्यांचेच सरसकट शुगर कमी होतेच, कारण मला डायबिटीसचं पेटंट आहे. आणि त्यांची रॅन्डम शुगर आणि बीपी, म्हणजे कोणीही माझ्याकडे जॉईन झालं की त्यांची रॅन्डम शुगर आणि बीपी घेतल्याशिवाय मी फ्लोअरवर एक्सरसाइजला त्यांना जाऊ देत नाही. तर आता त्याप्रमाणे आत्रे काकूंना मी वर्कआउट दिला. त्यानंतर वर्कआउट चालू झाल्यावर त्यांचे 3-3 गोळ्या ज्या बंद झालेल्याच आहेत आता फक्त एकच गोळी चालू आहे आणि ती सुद्धा मी त्यांना बंद करून देणार आहे. फक्त मला एकच सांगायचंय की कष्ट हे तुम्हालाच करावे लागणार आहेत. तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. आता फक्त सुरुवात आहे. जेव्हा आत्रे काकूंची राहिलेली एक गोळी जेव्हा बंद होईल तेव्हा मी त्यांना मेंटेनन्स घ्या असं सांगणार आहे, किंवा हे सगळे व्यायाम घरी करा. कारण मी त्यांना हळूहळू जास्त वर्कआउट देऊन बघणार आहे, कारण त्यांची कपॅसिटी जबरदस्त आहे. तसंच 4 गुलाबजाम, 1 बाउल रबडी असं देऊन सुद्धा त्यांची जर शुगर कमी राहिली तर त्या नॉन डायबेटिक झोनकडे वाटचाल करायला लागल्यात असं मी समजेन. कारण जास्त वर्कआउट दिला की शुगर ही व्हर्टिकल वाढते. ओके. आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय, या बाईचं सगळं उलटच दिसतंय. पण तसं नाही, कारण एक्सरसाइज आणि एक्झर्शन याच्यात फरक आहे. ज्यांना टाईप 2 डायबिटीस आहेत त्यांना मी काय सांगते ते कळेल. म्हणजे तुम्ही सगळेजण रोज 5 ते 8 किलोमीटर चालता, पण तुमची शुगर कमी होते का? तर नाही. ती गोळ्या घेऊनच मेंटेन राहते. सगळ्या गोळ्या बंद करून जर शुगर मेंटेन राहिली तरच त्याचा उपयोग आहे. आणि तुमचे HbA1c कमी होणं म्हणजेच 3 महिन्याचं शुगरचं ॲग्रिगेट कमी होणं हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आत्रे काकूंच्या बाबतीत मी स्वतः सध्या भयंकर पेटलेली आहे की यांना मी तुमच्या गोळ्या बंद करून देणार म्हणजे बरोबर. आणि त्यांची एनर्जी की 66व्या वर्षी ते हे करतायत. बेसिकली वजन कमी करण्याची आणि व्यायाम करायची इच्छा या वयात होणं हेच माझ्या दृष्टीने खूप ग्रेट आहे. तेव्हा काकूंची ती राहिलेली गोळी तर नक्कीच मी कमी करीन. आणि हाच वर्कआउट जर त्यांनी पुढे आयुष्यभर घरी केलात तर त्यांना कोणतेही आजार होणार नाही. खरं सांगू का, इच्छा तिथे मार्ग. तुम्हाला इच्छाच नसेल हालायची ना तर काहीही होणार नाही. कारण मनात नसताना एखादी गोष्ट आपल्याला करायला लागली किंवा लावली की आपण पाट्या टाकतो. बरोबर. म्हणजे काय, तर वजन ही गोष्ट अशी नाहीये हो की तुम्हाला कष्ट हे करावेच लागणार आहेत. त्याबरोबर डाएट हे देखील तुम्हालाच करावं लागणार आहे. आणि यामध्ये माझं क्रेडिट काहीही नाही. मी फक्त एक मधला पोल आहे की तुम्हाला ढकलायचं काम माझं आहे. हे माझ्यामुळे झालं वगैरे असं कोणताही माझ्याकडे स्वकर्तृत्व भाव वगैरे असं काही नाहीये. मी पोस्टमन आहे, पण माझं स्कॅरेक्स पॅटर्न जरी चांगला असला तरी माझ्या मुलींनी आणि माझ्या इन्स्ट्रक्टरनी, ब्रँच इंचार्जनी जर सगळं काम व्यवस्थित केलं तरच मी तुम्हाला रिझल्ट देणार आहे. सो माझ्या सगळ्या इन्स्ट्रक्टरचं अभिनंदन. सो थिंक फिट, स्टे फिट. नक्कीच. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात आज इथंच थांबतोय. श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय मग त्यांचा फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा, व्हॉट्सअप करा. फिटनेस एक्सपर्ट वृषाली मेहेंदळे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.